नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित नेटके यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. अल्पावधी CGA यांच्या कॉकरोच या वक्तव्याचा धागा पकडून इंस्टाग्रामवर व ट्विटरवर ट्विट करून भारताच्या लोकशाहीमध्ये न्यायालयाची भूमिका आणि त्या न्यायालयाच्या भूमिकेच्या संदर्भात त्यांनी जे काही मर्मावर बोट ठेवलेलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे आणि एक नस पकडणारं अभिजित नेटके यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. अल्पावधीत नावारूपाला आलेली कॉकरोच जनता पार्टी ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर जवळजवळ 2 कोटीहून फॉलोअर्स घेऊन आली आणि शनिवारी अभिजित नेटके यांनी जंतर मंतरवर आंदोलन करून आम्ही रस्त्यावरची लढाई लढू हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे अभिजित नेटके याचं कौतुक करावं तेवढं थोडं. गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी कुठलेच प्रयत्न न सत्ताधारी पार्टीतर्फे केले, न विरोधी पक्षातर्फे केले, न येथील मीडियाने केले. एक पोकळी निर्माण झालेली होती आणि तरुणांना कुठेतरी दिशा देण्याचं काम अभिजित नेटके या युवकानं केलेलं आहे. अभिजित नेटके हा तसा औरंगाबादचा दलित समाजातील आणि शिष्यवृत्ती करून तो बोस्टन विद्यापीठ अमेरिका या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी गेला आणि तिथेच त्याने भारताची सामाजिक राजकीय परिस्थिती बघितली आणि त्या ठिकाणी त्यांनी ट्विट केलं आणि त्याचा ट्विटरवरचा आणि इंस्टाग्रामचा जो काही ट्विट होतं त्याला देशातून मोठा प्रतिसाद लाभला आणि अभिजित नेटके या 30 वर्षाच्या तरुणाने मग भारतामध्ये येऊन जंतर मंतरवर दिल्लीच्या सरकारला हादरून टाकलं. मोदी आणि शाह ही जी जोडी आहे गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये देशातील समस्त राजकीय लोकांना ज्यांनी आपल्या पायाखाली ठेवलेला आहे, वेगवेगळ्या समाजाला त्यांनी आपल्या विरुद्ध प्रह काढण्याची देखील हिंमत ठेवू दिलेली नाही. आणि महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यावर शिवसेनेसारखी कडवट संघटना तिचं विभाजन करून महाराष्ट्र सरकारचं उलटून महाराष्ट्राचे उद्धव सरकार उलटून लावलं. तशाच प्रकारे पश्चिम बंगालची जी मिशनरी ज्यांनी ममता बॅनर्जींनी काँग्रेस कम्युनिस्टापासून दाबून ठेवलेली त्यांची जी काही प्रशासन व्यवस्था होती तिला देखील मोदी शाह यांच्या नियोजित जे काही दिशा त्या दिशेच्या संदर्भामध्ये कोणालाच काही समजलं नाही. पण राहुल गांधी यांनी SRIच्या माध्यमातून कशा प्रकारे म्हणजे कुठे निवडणुका घडवल्या जातात, सिस्टीममध्ये ती निवडणूक कशी घडवली जाते याचा प्रत्यय आणून दिला. आणि त्या अशा सर्व तक्रारी घेऊन ज्यावेळी सर्वसामान्य माणूस ममता दिदी सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या, पण सुप्रीम कोर्टामध्ये देखील त्यांना म्हणावं तसं प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं भारताची लोकशाही ही धोक्यात आली आणि भारताची लोकशाही राहील की जाईल या संदर्भामध्ये अभिजित नेटके यांनी मर्मावर बोट ठेवलेला आहे आणि त्यांनी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी त्याचं अभिनंदन करतो. आता तो ज्या समाजातनं येतो त्या समाजाच्या नेत्याने, आंबेडकरवादी नेत्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, जेणेकरून लोकशाहीचा जो आत्मा आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि सामाजिक न्याय हे टिकून ठेवता येईल. आणि भारताची जी लोकशाही चाललेली आहे ती भांडवलशाही लोकशाही आहे. या ठिकाणी भांडवलदारांचंच भलं होतं, भांडवलदारांच्याच हिताचा निर्णय घेत आहे
आणि ज्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे ती देखील केली जात नाही. आणि गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी ही बोलते एक आणि करते दुसरं. आणि ज्या अपेक्षेने तरुणाईने भारतीय जनता पार्टीकडे बघितलं आणि देशामध्ये नोटबंदी असो किंवा GST असो याच्यामुळे लोकांची कंबरडं मोडलं आणि आर्थिक नीती असो या नीतीमुळं येथील 78 वर्षापासून जी काही सामाजिक नाळ बसली होती, आर्थिक जी काही दिशा होती तिलाच छेद देण्याचा प्रयत्न झालेला आहे. ज्या काही स्वायत्त संस्था आहेत ED, CD, CBI या स्वायत्त संस्था देखील सरकारचं पावलं बनवलं आणि न्यायालयाकडे ज्या गोष्टी गेल्यानंतर त्या ठिकाणी CJ सारखी लोक ज्यांनी लोकशाहीचं संवर्धन करणं गरजेचं आहे, आचार विचार स्वातंत्र्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे, असं असताना त्याने CJने कॉक्रोच हुकुमा दिले आणि त्याचा परिणाम आता आपण बघतो आहोत. अभिजित नेटके या युवकानं योग्य दिशा देण्याचं काम केलं आणि मर्मावर बोट ठेवलेलं आहे आणि त्यांनी रस्त्यावरची लढाई लढून जवळजवळ 3 ते 3.5 हजार लोक त्यात संतर मंतरवर जमवली. तसेच आजूबाजूच्या राज्यामध्ये अनेक युवक त्याच्या आंदोलनाला प्रतिसाद दिलेला आहे आणि सरकारच्या नीतीनं आता कुठेतरी विरोध होऊ लागला आहे. जो प्रिंट मीडिया किंवा मेनस्ट्रीम मीडिया जो चौथा खांब आहे लोकशाहीचा तो कुठेतरी विस्कळीत झाला होता, तो कुठेतरी सत्काच्या दावणीला बांधलेला होता आणि कुठेतरी ह्या गोष्टीचा त्यांनी उधाभाव केला आणि मीडियावर देखील त्यांनी खापट ठेवलेला आहे. लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी मीडिया ही गरजेचं आहे, पण जे मोठमोठे भांडवलदारी वृत्तपत्र आहे ती सरकारची बाजू घेतात. महाराष्ट्रामध्ये असो की देशामध्ये विविध राज्यामध्ये चाललेली चळवळ असो याला कुठेतरी लोकांपर्यंत आणत नाही, जनतेपर्यंत आणत नाही, जनतेचा रोष लोकांवर दाखवत नाही, सरकारच्या भूमिकेवर टीका करत नाही, समर्थनातच बोलतात. ही कसली लॉयल लोकशाही? आणि याच्या मर्मावर बोट अभिजित नेटके यांनी ठेवलेलं आहे आणि विरोधी पक्षाला देखील आता त्याचा विचार करावा लागणार आहे. या देशातील विरोधी पक्ष सक्षम होण्यासाठी देखील अभिजित नेटकेचा आता प्रयत्न यशस्वी होईल. त्यांनी आता संघटना बांधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे आणि आंबेडकरी जनतेने अभिजित नेटकेला मार्गदर्शन करावं. बघूया आता त्या पद्धतीनं या देशातील जी काही विचारवंत लोक आहेत अभिजित नेटकेला कशा प्रकारे सल्ला देतात आणि आगामी काळात भारताची लोकशाही टिकवण्यासाठी कशा प्रकारे युवा पिढी चेंजी पिढी जी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी क्रांती करेल. महात्मा गांधी यांनी शांततेच्या मार्गाने क्रांती करून देशावर ब्रिटिशांचं झोकड जे होतं ते झुगारून भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या जे काही पंडित जवाहरलाल नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, या सर्व जे विचारवंतांनी एकत्र येऊन एक भारताची राजघटना तयार केली आणि त्या राजघटनेचे डॉक्टर आंबेडकर जे शोषितांचे गरिबांचे त्यांनी या लोकांचा भारताचा सखोल अभ्यास करून भारतीय समाज रचनेचा अभ्यास करून एक घटना तयार केली आणि विविध देशांच्या घटनेचा अभ्यास करून सार तयार करून अहोरात्र जोडून त्यांनी जी घटना तयार केली या घटनेचं संवर्धन करण्याचं काम आता अभिजित नेटकेसारख्या युवकांनी घेतलेला आहे. त्याचा आनंद वाटतो आहे. पण या घटनेमध्ये ज्या राखीव जाग्या कोट्यातनं निवडून आलेले आमदार असतील, खासदार असतील, ते का गप्प बसल्यात? ते सत्ताधारी पक्षामध्ये बसतात का मलांदा खाण्यासाठी बसतात का? हा पहिला प्रश्न आहे की त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी बसतात. त्यांनी आता अभिजित नेटकेसारख्या युवकांनी आता एक जागृती आणलेली आहे. सर्वात प्रथम जे मागासवर्गीय आमदार आहेत, खासदार आहेत, SC असो, ST असो, OBC असो, त्यांनी या घटनेचं संवर्धन करण्यासाठी आपण एकत्र या, सरकारच्या धोरणाला विरोध करा. आणि अभिजित नेटकेसारखा युवक आता कुठेतरी एकत्र आलेला आहे आणि विरोधी पक्षाची स्पेस त्यांनी घेतलेली आहे आणि अभिजित नेटकेच्या या प्रयत्नाला तिवार धन्यवाद, अभिनंदन. आणि भारताची लोकशाही अभिजित नेटकेसारखे युवकच पुढे चालतील असं एकूण चित्र आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.